कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आता तुम्ही त्यासनी हॉस्पिटलमध्ये घातलं ना हो, मग त्यांना इकडे कवा घेऊन यायचं, काय करायचं, काय उपचार करायचे वगैरे ते माझं मी बघेन। माझ्या बायकोच्या बाबतीतले निर्णय मी घेईन, तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका। तुम्ही मला फक्त पत्ता द्या हॉस्पिटलचा, जमत असलं तर द्या, नाहीतर राहू दे, मी जातो। ठीक आहे, तुला भेटायचं ना तिला, आता मग जाऊया आपण। आपण म्हणजे आपण म्हणजे तू आणि मी पण येते तुझ्या बरोबर। काय गरज नाही, माझं मी एकटा जातो, मला फक्त पत्ता द्या हो। अधिपती, तू मला बरोबर घेऊन जाणार असशील तरच मी तुला पत्ता देईन। हो तर हे काय येण्यासारखं हट्ट करते तुम्ही, मला पत्ता द्या, मी एकटा जातो। तुम्ही हे बघ, हट्ट करायला मी पण तुझी आई आहे, मीही तुझ्या एवढीच हट्टी आहे। चला आम्ही येऊ ना? वय आम्ही बी येतो। नाही नको, तुम्ही थांबा इथेच, सगळ्यांची तिकडे गर्दी नको व्हायला, आम्ही पटकन जाऊन येतो। हाय अंबाबाई, लवकर बरी कर ग पोरीला। मास्तरीन बाई, मास्तरीन बाई, मास्तरीन बाई, उठा उठा। ओ मास्तरीन बाई, मास्तरीन बाई, सिस्टर काय झालंय, उठत का नाही? मग काय काय झोप लागल्या का त्यासनी? एवढी गाढ झोप लागल्या का? मी एवढ्या हाका, ओ मास्तरीन बाई। आता काय झालं नेमकं काही सांगता नाही येणार, पण तणावामुळे त्या सतत बरळत असतात। त्यांना आता गोळ्या आणि इंजेक्शन दिलेत, त्यामुळे झोपल्यात त्या। पण त्यासनी उठवा की जरा, जरा मला फक्त बोलू तरी देऊ। आता त्यांना उठवू नाही शकत, त्यांना आरामाची गरज आहे। अहो माझ्या संग बोलल्यावर आपोआप त्यासनी आराम मिळतोय, तुम्ही फक्त उठवा, माझी रिक्वेस्ट आहे तेवढं उठवा। ओ मास्तरीन बाई, मी समजू शकते तुमच्या भावना, पण त्यांना ना आताच इंजेक्शन दिलंय, त्यामुळे त्यांना झोप आली आहे, तर त्यांना झोपू द्यात। अहो इंजेक्शन पण 2 मिनिटं तरी उठतील का नाही? 2 मिनिटं फक्त। असं नाही करतायत, त्यांना जे औषध दिलंय ते खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे त्या उठणार नाहीत। आणि तरी आपण त्यांना उठवायचा प्रयत्न केला ना तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, त्या हायपर होऊ शकतात। अहो पण एवढे हे ट्रीटमेंट वगैरे करण्यासारखं काय झालं? अधिपती तू जरा शांत हो। त्या म्हणतात ना की औषधामुळे तिला झोप लागली, झोपू दे ना तिला, तिला आरामाची गरज आहे। आता तिची ट्रीटमेंट त्यांच्या पद्धतीने होऊ दे। अक्षरा लवकर बरी होणं गरजेचं आहे की नाही आपल्यासाठी? पण काय त्यासनी काय झालंय ते तर कळू दे, काय झालंय काय तुम्ही सांगा, काय झालंय काय नेमकं एवढं काय? मी म्हणलं ना तुम्हाला मगाशीच की आता काहीच नाही सांगता येणार। आम्ही काही टेस्ट केल्यात आणि काही करायच्यात, त्या झाल्या ना की त्याच्या रिपोर्टवरून कळेल आपल्याला की नेमकं त्यांना काय झालंय। नाही काय रिपोर्ट फिपोर्ट काय मला तसलं काय सांगू नका तुम्ही, यासनी काय झालंय ते मला फक्त सांगा। तुम्ही डॉक्टरांनी बोलून घ्या, तुम्हाला कळत नसेल तर डॉक्टरांनी बोलून घ्या आत्ताच्या आत्ता इथे। अहो मी सांगते ना। अहो तुम्ही बोलून घ्या की, माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही फक्त पहिल्यांदा डॉक्टरांना बोलून घ्या। इथं कोण आहे मेन तुमचं, इथं कोण आहे इथं? एक तर मला डॉक्टरांसंग बोलायचं आहे, नाहीतर मला मास्टरीन बाईंसंग बोलायचं आहे। काहीतरी एक करा बघा सिस्टर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।